शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने मल्चिंग पेपर अंथरून घेत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ती म्हणजे मल्चिंग पेपर किती मायक्रॉनचा वापरला पाहिजे आणि तो किती फुटी असावा, त्याचे रेट काय आहेत, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, वांगे लागवड आपण करायला लाव आणि वांगे हे जवळपास 7-8 महिने चालणारं पीक आहे. त्याच्यामुळं वांग्यासाठी जाडच मल्चिंग पेपर वापरायचा आहे. तर आपण हे 25 मायक्रॉनची मल्चिंग पेपर आणलेली आहे. तर 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर तुम्ही सुद्धा वापरू शकता. हे झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की मल्चिंगमध्ये 2 प्रकार आहेत. एक 3 फुटाची मल्चिंग आणि दुसरी 4 फुटाची मल्चिंग. तर आपण ही 3 फुटी मल्चिंग पेपर वापरलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3 फुटी मल्चिंग पेपर, 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर, 400 मीटर लांब मल्चिंग पेपर हा आपल्याला 1400 रुपयाला बंडल मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, चौकशी करून घ्या, कारण बाजारामध्ये 20 मायक्रॉनचीच मल्चिंग 25 मायक्रॉन म्हणून विकलाल्यात. शेतकऱ्याला काहीच कळना गेले. तर आम्ही जिथून आणला, जर आपल्या भागातील कोणा शेतकऱ्याला पाहिजे असेल तर तुम्ही न्यू साई ॲग्रो एजन्सी चाकुरीतून तुम्ही बिनधास्तपणे डोळे झाकून घेऊ शकता. कारण हेच बंडल आपण हे सह्याद्री कंपनीची मल्चिंग वापरलेली आहे. 3 फुटी 25 मायक्रॉन 400 मीटर 1400 रुपयाचं बंडल आणि त्याचं वजन आहे 9 किलो. एवढी महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्ही ही सेव्ह करून ठेवा व्हिडिओ. भयानक ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा लॉस होलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही न्यू साई ॲग्रो एजन्सी, बोती रोड, चाकूर इथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज मल्चिंग पेपर अंथरून घेत आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.